मोक्यातून जामिनावर असलेल्या 2 तडीपार गुंडांना जेरबंद करून 6 पिस्तूल, 6 मोकळ्या मॅगझिन व 30 जिवंत काडतुसे, मोबाईल व कार असा एकूण 15,80,000चा मुद्देमाल जप्त. स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची दमदार कामगिरी. दिनांक 5 रोजी स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना बातमीदारामार्फत मिळालेल्या बातमीनुसार मोक्यातून जामिनावर सुटलेले व सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेले अमित उर्फ बिर्या कदम राहणार लोणी व विशाल चव्हाण राहणार भोळी हे मारुती कारमधून लोणंद ते नीरा जाणाऱ्या रस्त्यावर देशी बनावटीची पिस्तुले व काडतुसे विक्री करण्याकरता येणार असल्याची माहिती मिळाली. याप्रमाणे अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे व त्यांचे पथक यांना या ठिकाणी जाऊन कारवाई करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी लोणंद ते नीरा रस्त्यावर सापळा रचून तडीपार गुंडांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 6 देशी बनावटीची पिस्तूल, 6 मोकळ्या मॅगझिन व 30 जिवंत काडतुसे तसेच 2 मोबाईल हँडसेट व कार असा एकूण 15,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. दोन्ही इसमांवर लोणंद पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक तुषार जोशी, अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे, पोलीस उपनिरीक्षक पारितोष दातीर तसेच पथकाने व लोणंद पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक घुले, धुमाळ, नाना भिसे, अतुल कुंभार यांच्यासह पथकाने ही कारवाई केली आहे. SP ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट, कराड.